सांग आता तुम्ही जी स्पर्धा दवरल्या पळय डेकोरेशनाची चतुर्थी सगळे गणपती तुम्ही पळयतले स्वतः वचून सगळे पळयतले वर्सान वर्सा आम्ही हे गणेश चतुर्थी डेकोरेशन कॉम्पिटिशन ऑर्गनायज करता. हे 4थे वर्स आमचे. पण ह्या वर्साची खासियत म्हटल्यार पयली एंट्री तितले हे नासले की एक पॉप्युलर म्हटल्यार लोकांक तितले आयडिया नासली की कितें मेळटा पळय बेनिफिट्स म्हण किंवा पॉप्युलरिटी किंवा दाखोवपाक. बट आतां वाडलेली आहा एंट्री बी आनी खुबशे डेकोरेशन करतात आनी घरान म्हणल्यार पयलीं काय लोक वावरताले तशे आतां वावरून डेकोरेशन करता. आनी आमी फक्त डेकोरेशन म्हणल्यार गणेश चतुर्थी डेकोरेशन कॉम्पिटिशनूच न्ही तर बाकीचे जे स्पोर्ट्स किंवा कल्चरल इव्हेंट्स आहा पळय ते सुद्दां ऑर्गनायज करता. आतां ऑलमोस्ट आमच्या क्लबाक 10 वर्सां सुमार जाले. बट हे गणेश चतुर्थी डेकोरेशन रिसेंटली स्टार्ट केलें. अंदू कितें केलां तुमी कसलें डेकोरेशन काय हे घातलें नियम किंवा नियम म्हटल्यार सद्या एक्चुली कितें जाला की जे इको फ्रेंडली म्हणटा पळय ते इको फ्रेंडली सद्या दवरूंक ना बिकॉज ऑलरेडी खूब जाणांनी डेकोरेशन स्टार्ट केल्लें आनी मायनर थिंग्स लायक गम आनी कितें कितें आहा पळय ताका लागून थोडे नांवां दिवपाक फाटीं फुडें जाता. ताका लागून आमी एक नॉर्मल थीम दवरलें की युनिकनेस म्हण किंवा कितें लोकां पर्यंत जी मॅसेज पावोवपाक सोदता युनीक मॅसेज किंवा बरी मॅसेज किंवा पौराणीक कितें थीम दवरून कितें केल्लेलें आहा पळय ते टायप दवरलेलें आहा. जेनरीक आहा पळय थीम तशी दवरलेली आसा सद्या. पण लोकांक सांगलेलें आहा की फुडल्या वर्सान जाता तितलें जाता ट्राय करात की इको फ्रेंडली आनी आमची ती थीम मागीर स्ट्रीक रावतली इको फ्रेंडली टायप. अंदू तरी कितली एंट्री येयले? अंदू अरावंड एंट्री कितली येयल्या 12 एक सुमार आयली. म्हणल्यार एक्चुली पयलीं खूब कमी येताली बट रिसंटली म्हणल्यार पोरूच्यानूच मातशें वाडलें. हे एका खूबच जाली 12 म्हटल्यार. आनी अशें मागता की हे न्यूजार येवन किंवा मातसो एडवर्टायजमेंट हेची जावन लोकांक मातशी जागृताय येवपाची आनी चडान चड करपाचें.